नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी राठोड नरेंद्र माणिकराव, जय जवान जय किसान बॉईज मिलिटरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोलापूर. विद्यार्थी मित्र हो, आज आपण SCERT महाराष्ट्र पुणे मार्फत सुरू असलेल्या ब्रिज कोर्स म्हणजे सेतू अभ्यासक्रम संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, यामध्ये आपण आज इयत्ता 9वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयातील तिसऱ्या टेस्ट संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. ही टेस्ट ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटी शीट 1 ते 21 वरती अवलंबून असून 30 मार्काची आहे आणि याच्यासाठी वेळ दिलेला आहे 1 तास. स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र पुणे प्रिपरेटरी ब्रिज कोर्स टेस्ट 3 class 9th and this test is of 30 marks and is based on activity sheet 1 to 21 and for that 1 hour timing is given. Some instructions are given here for us that are: it is compulsory to solve all question. Number in a bracket at right indicate marks. Wherever necessary, draw a neat and labeled diagram. For multiple choice question, write only option numbers. Remember this instruction carefully and now we are going to start to solve the examination. विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीच्या तिसऱ्या टेस्टमध्ये सर्व प्रश्न उत्तरासह पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 1, कंप्लीट द कोरिलेशन. आपला अँड दिस क्वेश्चन इज आस्क्ड फॉर 2 मार्क्स. या ठिकाणी आपल्याला सहसंबंध पूर्ण करायचा आहे. कोरिलेशन, त्यामध्ये एक अमोएबा, प्रोटिस्टा, बॅक्टेरिया याचं कोरिलेशन आपल्याला सांगायचं आहे आणि याचं उत्तर आहे मोनेरा. नेक्स्ट क्वेश्चन, कंपॉस, मॅग्नेटिक निडल, डोरबेल याचं कोरिलेशन आपल्याला सांगायचं आहे आणि याचं उत्तर आहे हॉर्सशू मॅग्नेट. नेक्स्ट क्वेश्चन, that is B. Look at the diagram and identify the type of chemical bond present in the given molecule. And this question is asked for 2 marks. या ठिकाणी जे चित्र आपल्याला दिलेलं आहे त्या चित्राच्या आधारे आपण ते कुठल्या प्रकारचं केमिकल बॉन्ड आहे हे आपल्याला सांगायचं आहे. पहिलं चित्र आहे बघा, हायड्रोजन बॉन्ड. हायड्रोजनचे 2 ॲटम एकत्र येत आहेत आणि प्रत्येकी 1 इलेक्ट्रॉन्स ते काय करतायत, शेअर करतायत आणि H2 मॉलिक्यूल तयार होतोय. मग हे कुठल्या प्रकारचं बॉन्डिंग आहे तर ते आपल्याला सांगायचं आहे. आणि दुसऱ्यामध्ये NaCl, सोडियम आणि क्लोरीन या दोघांमध्ये इलेक्ट्रॉनची शेअरिंग होत आहे. या ठिकाणी काय होत आहे तर क्लोरीनकडून 1 इलेक्ट्रॉन सोडियमकडे ट्रान्सफर होत आहे. मग हे कुठल्या प्रकारचे बॉन्डिंग्स असतील तर पहिला बॉन्डिंग आहे बघा कोव्हॅलंट बॉन्ड आणि दुसरं बॉन्डिंग आहे आयनिक बॉन्ड. क्वेश्चन नंबर 2, गिव्ह सायंटिफिक रिझन अँड धिस क्वेश्चन इज आस्क्ड फॉर 4 मार्क्स. पुढचा प्रश्न आहे शास्त्रीय कारणे द्या 4 मार्कांसाठी. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे ब्युटिफुल डिझाईन्स कॅन बी मेड युजिंग कॅलिडोस्कोप. कॅलिडोस्कोपच्या सहाय्याने आपण सुंदर अशा डिझाईन्स
तयार होतात. याचं उत्तर आहे बघा, कॅलिडोस्कोप इज ॲन ऑप्टिकल टॉय कन्सिस्टिंग ऑफ 2 मिरर ॲट अ पर्टिक्युलर अँगल. कॅलिडोस्कोप हा 2 आरशांच्या विशिष्ट अशा मांडणीतून तयार केलेला हा एक खेळणा आहे. अँड देर आर व्हॅरीज डिफरंट इमेजेस आर फॉर्म इन धिस कॅलिडोस्कोप. या कॅलिडोस्कोपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इमेजेस तयार होत असतात. अँड धिस क्रिएट डिफरंट पॅटर्न दॅट डज नॉट रिपीटेडली. या ठिकाणी वेगवेगळे पॅटर्नच्या इमेजेस तयार होतात आणि ते रिपीट होत नाहीत. हे याचं अपेक्षित उत्तर आहे. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये सुद्धा हे उत्तर लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे, वी शूड ऑलवेज कवर आवर नोज व्हाईल स्नेझिंग. शिंकताना आपण आपलं तोंड आणि नाक नेहमी रुमालने किंवा कपड्याने काय केलं पाहिजे, बंद केलं पाहिजे. याचं अपेक्षित उत्तर आहे बघा, इट्स आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू टेक केअर अबाउट नो वन कॅन फॉल इल बिकॉज ऑफ यू. बघा, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपल्यामुळे दुसरा व्यक्ती आजारी पडणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. वेन वी स्नीज द ड्रॉपलेट मिक्स इन द एअर, सो इट इज आवर responsibility to cover mouth and nose to avoid those droplets do not mix in the air and spread to other. बघा, आपण शिंकत असताना किंवा खोकत असताना आपल्या शरीरामध्ये जे जंतू आहेत ते हवेमध्ये मिसळले जातात आणि त्यामार्फत ते दुसऱ्या व्यक्तींकडे स्प्रेड होतात, पसरले जातात. द जर्म्स in our body are not propelled into the air or across the room which could make others sick. आपल्या शरीरामध्ये जे रोगजंतू आहेत ते हवेमध्ये आणि रूममध्ये न पसरता ते दुसऱ्यांना त्याचा दुष्परिणाम न व्हावा म्हणून आपण आपल्या चेहऱ्यावर, नाकावर शिंकताना आपण काय केलं पाहिजे, कव्हर केलं पाहिजे. हे अपेक्षित उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्या आधारे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये याचं उत्तर लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो अँड दिस क्वेश्चन इज आस्क्ड फॉर 4 मार्क्स. क्वेश्चन नंबर 3 आपल्याला आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि त्या आधारे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आणि हा प्रश्न आपल्याला 4 मार्कासाठी विचारलेला आहे. ही डायग्राम काळजीपूर्वक बघायची आहे मित्रांनो. ही डायग्राम कशाची आहे? पहिला प्रश्न याच्यावर विचारलेला बघा, विच गॅसेस ऑक्साइड्स आर गेटिंग मिक्स्ड विथ द एअर. कुठले गॅसेस ऑक्साईड या हवेमध्ये या ठिकाणी मिसळले जातात? तर याचं उत्तर आहे ऑक्साइड्स ऑफ सल्फर, कार्बन, नायट्रोजन. नेक्स्ट क्वेश्चन, विच ॲसिड विल बी फॉर्म इन द ॲसिड रेन. ॲसिड रेनमध्ये कुठल्या प्रकारचं ॲसिड तयार होतं? तर याचं उत्तर आहे सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रस अँड नायट्रिक ॲसिड. पुढचा प्रश्न आहे, एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ ॲसिड रेन. ॲसिड रेनचे इफेक्ट आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन करायचे आहेत. ट्रीज आर अफेक्टेड बाय ॲसिड रेन. ज्या वनस्पती आहेत ह्या ॲसिड रेनमुळे त्याच्यावर दुष्परिणाम होतो, त्याचा इफेक्ट त्यावर होतो, त्यांची वाढ खुंटते किंवा ते ड्राय होतात. ॲसिड रेन लिचेस ॲल्युमिनियम फ्रॉम द सॉईल. ह्या ॲसिड रेनमुळे जमिनीमधला जो ॲल्युमिनियम आहे त्याचं प्रमाण कमी होतं. रिमूव्ह मिनरल्स अँड न्यूट्रियंट्स फ्रॉम द सॉईल. मातीमधील जे काही न्यूट्रियंट्स आहेत, जे मिनरल्स आहेत, नाहीसे होतात. दॅट ट्रीज नीड टू ग्रो. असे मिनरल्स जे वनस्पतींना वाढीसाठी आवश्यक आहेत ते नाहीसे होतात. त्याचबरोबर फूड चेन इज अफेक्टेड बाय ॲसिड रेन. जी फूड चेन आहे ती सुद्धा या ॲसिड रेनमुळे अफेक्ट होते. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट विल यू डू टू अवॉइड सच पोल्युशन.
मग हे पोल्युशन होऊ नये म्हणून आपण कुठली काळजी घेतली पाहिजे? यूज रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी इन्स्टेड ऑफ फॉसाईल फ्युएल. जे आपण खनिज तेल वापरतो त्याच्याऐवजी हे रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जीचे आपण वापरायचे आहेत, जसे की सोलार एनर्जी, विंड एनर्जी. रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी हेल्प्स टू रिड्यूस ॲसिड रेन बिकॉज दे प्रोड्यूस मच लेस पोल्युशन. हे जे रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जीज आहेत यांच्यामुळे काय होतं, पोल्युशनचं प्रमाण कमी होतं आणि पोल्युशन कमी झाल्या कारणाने ॲसिड रेनची शक्यता कमी होते. ह्या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने आपण लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्र हो. याला तुम्ही तुमच्या भाषेत सुद्धा लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. खाली आपल्याला एक फ्लो चार्ट दिलेला आहे, तो फ्लो चार्ट आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि हा प्रश्न आपल्याला 2 मार्कासाठी विचारलेला आहे. हा फ्लो चार्ट आहे मायक्रो ऑर्गॅनिझम क्लासिफिकेशन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. प्रोकॅरोटिक, पुढचा आहे इओकॅरोटिक. मग प्रोकॅरोटिक्समध्ये कोण येतात? बॅक्टेरियाज. इओकॅरोटिकमध्ये क्लासिफिकेशन करत असताना बघा प्रोटोझोआ, फंगाई अँड अल्गी. अशा प्रकारे हा फ्लो चार्ट पूर्ण होतो. पुढचा प्रश्न आहे, द नेमिंग डन फॉर द गिवन डायग्राम इज रॉंग. आयडेंटिफाय द मिस्टेक्स अँड करेक्ट इट. या ठिकाणी आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे आणि त्या डायग्रामला चुकीची नावं देण्यात आलेली आहेत. ती चुकीची नावं आपल्याला हुडकायची आहेत आणि त्याच्या जागी योग्य बरोबर नावांची नोंद त्या ठिकाणी आपल्याला करायची आहे. बघा या ठिकाणी टाईप्स ऑफ सोल्युशन दिलेले आहेत. आयसोटोनिक पहिल्याला नाव दिलेलं आहे, दुसरं आहे हायपोटोनिक, तिसरं आहे हायपरटोनिक. मग ही नावं योग्य आहेत का? तर योग्य नाहीत. मग याची योग्य नावं किंवा करेक्ट नेमिंग काय आहे? तर पहिल्या जो आहे तो आहे हायपरटोनिक, दुसरा आहे आयसोटोनिक आणि तिसरा आहे हायपोटोनिक. ही याची बरोबर उत्तरं आहेत. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 6, राईट द करेक्ट ऑर्डर ऑफ द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्टार. स्टार फॉर्मेशनची करेक्ट प्रोसेस आपल्याला लिहायची आहे. इथं या ठिकाणी प्रोसेस दिलेली आहे, जी इनकरेक्ट आहे त्याला आपल्याला करेक्ट करायचं आहे. फर्स्ट, द टेम्परेचर अँड डेन्सिटी इन्क्रीज. न्यूक्लियर एनर्जी जनरेशन स्टार्ट्स. द गॅसेस स्पेअर बिकम सेल्फ luminous आणि डेन्स स्पेअर ऑफ हॉट गॅस इज फॉर्म. ही जी सिक्वेन्स आपल्याला दिलेली आहे ही सिक्वेन्स दुरुस्त करून या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. तर त्याप्रमाणे योग्य सिक्वेन्स अशी आहे बघा, द टेम्परेचर अँड डेन्सिटी इन्क्रीजेस. नेक्स्ट, डेन्स स्पेअर ऑफ हॉट गॅस इज फॉर्म. Next one, nuclear energy generation. Nuclear energy generation start. And next one is the gaseous sphere become self-luminous. अशा प्रकारे याचं योग्य सिक्वेन्स आहे 1, 4, 2 आणि 3. नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह 2 एक्झाम्पल्स ऑफ इच. प्रत्येकी 2 एक्झाम्पल आपल्याला द्यायचे आहेत आणि हा प्रश्न विचारलेला आहे 4 मार्कांसाठी. सबस्टन्स दॅट कॅन बी डिग्रेडेड नॅचरली. असे सबस्टन्स ज्यांचं विघटन हे निसर्गामध्ये होतं. असे कुठले कुठले आहेत? काही या ठिकाणी दिलेले आहेत, तुम्ही तुमच्या नॉलेजप्रमाणे लिहू शकता. ह्युमन अँड ॲनिमल वेस्ट, फूड मटेरियल, वूड. हे अपेक्षित उत्तर आहे याचं. नेक्स्ट,
मीडिया थ्रू विच द साऊंड कॅन बी पास. साऊंड, ध्वनी कुठल्या कुठल्या मीडियममधून पास होते याची 2 उदाहरणं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. बघा, याचं उत्तर आहे एअर, वॉटर, मेटल अँड सॉलिड. दीज आर द मीडिया थ्रू विच साऊंड इज पास. Question number 8. Following figure show the type of reflection. Observe it and write the difference between the two. 8वा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, तो 2 मार्कासाठी आहे. आपल्याला काही टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन्सची इमेजेस खाली आपल्याला दिलेली आहेत, ती आपल्याला ओळखायची आहेत आणि त्यातला फरक आपल्याला सांगायचा आहे. फिगर ए, फिगर बी. पहिल्यांदा आपण पाहतोय फिगर ए कुठली आहे, तर फिगर ए इज अ रेग्युलर रिफ्लेक्शन. पहिला जो चार्ट आहे तो कशाचा आहे, रेग्युलर रिफ्लेक्शनचा. मग रेग्युलर रिफ्लेक्शन कशाला म्हणायचं, द रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम द प्लेन अँड स्मूथ सरफेस इज कॉल्ड रेग्युलर रिफ्लेक्शन. In regular reflection, reflected rays and incident rays are parallel. Next, figure B आहे irregular reflection. Irregular reflection कशाला म्हणायचं, reflection of light from rough surface is called irregular reflection. Irregular reflection, all incident rays are parallel, but rays reflected from rough surface are not parallel, they are scattered. हे याचे 2 डिफरन्शिएशनचे पॉइंट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन व्हॉट विल हॅपन, अँड धिस क्वेश्चन इज आस्क्ड फॉर 3 मार्क्स. काय होईल, ओव्हरडोस ऑफ पेन किलर इज टेकन. पेन किलर, वेदनानाशक गोळ्यांचे आपण जर ओव्हरडोस घेतला तर काय होईल, ओव्हरडोस ऑफ पेन किलर मे अफेक्ट आवर बॉडी. ओव्हरडोस आपण जर पेन किलरचा घेतला तर त्याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतो. काय काय होतं, धिस मे डॅमेज नर्वस सिस्टम. आपली चेतासंस्था याच्यामुळे बाधित होते. त्याचबरोबर एक्स्क्रिटरी सिस्टम, लिव्हर. इट लीड्स टू नॉसिया, स्टमक ॲच, डिसेंट्री, रॅशेस, व्हाईट पॅचेस ऑन टंग. अशा प्रकारचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर पेन किलरचे ओव्हरडोस घेतल्यामुळे होतात. नेक्स्ट, करंट कॅरिंग वायर and bulb are connected between electric cell in an electric circuit. काय होईल याच्यामुळे मग, this make the electron flow through the wire and bulb will blow. Next, electric cell develop an electric potential when it connected. हे याचं अपेक्षित उत्तर आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, द व्होल्कॅनिक इरप्शन टूक प्लेस. व्होल्कॅनिक इरप्शन जर झालं तर काय होईल, तर दिस कॅन स्पूट लॉट ऑफ हॉट ॲश अँड रॉक इन टू द एअर. याच्यामुळे गरम धूळ, राख हवेमध्ये मिसळली जाईल, मेकिंग देम एक्स्ट्रीमली डेंजरस. त्यामुळे जी हवा आहे ती दूषित होईल. अँड दिस कॅन कॉज इन्फेक्शन ऑर इन्फेक्शियस डिसीज, रेस्पिरेटरी इलनेस अँड बर्न. हे याचं अपेक्षित उत्तर आहे. हे देखील तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. ऑब्झर्व द गिवन डायग्राम अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. अँड धिस क्वेश्चन इज आस्क्ड फॉर 2 मार्क्स. Question A. The man-made materials are shown in the diagram. What effect can they have on the environment? काही man-made वस्तू
या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत, त्याचा एन्व्हायरमेंटवरती काय परिणाम होतो हे आपल्याला आपल्या भाषेमध्ये या ठिकाणी लिहायचं आहे. द मॅनमेड रॉ मटेरियल दॅट एक्स्ट्रॅक्शन अँड प्रोसेसिंग ऑलवेज इम्पॅक्ट ऑन द एन्व्हायरमेंट. जे मानवनिर्मित पदार्थ आहेत जसे की प्लॅस्टिक, रबर, रॅपर्स, हे नेहमीच आपल्या एन्व्हायरमेंटवरती त्याचा परिणाम होत असतो. दे डू सॉईल डिग्रेडेशन. याच्यामुळे मातीची प्रतवारी कमी होते. वॉटर शॉर्टेज, याच्यामुळे पाणी कमतरता हा प्रश्नसुद्धा उद्भवू शकतो. बायोडायव्हर्सिटी लॉस, जैवविविधता याच्यामुळे लॉस होते. डॅमेज ऑफ इकोसिस्टम अँड आल्सो रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वॉर्मिंग. याच्यामुळे आपली इकोसिस्टम डॅमेज होते आणि पोल्युशन वाढल्यामुळे तापमान वाढीचा देखील प्रश्न यामुळे उद्भवू शकतो. याच्यावरती एक प्रश्न विचारला बघा पुढचा. व्हॉट प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कॅन यू टेक टू अवॉइड द इल इफेक्ट. मग ह्या मानवनिर्मित वस्तूपासून जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत हे प्रिव्हेंट करण्यासाठी आपण कुठल्या कुठल्या काळजी घेऊ शकतो. तर बघा, अवॉइड बर्निंग लीव्ज, ट्रॅश अँड अदर मटेरियल. जे काही झाडाचा पालापाचोळा आहे किंवा गाण आहे ती आपण बर्न करायची नाही, हवेत जाळायची नाही. अवॉइड युजिंग गॅस पॉवर्ड लॉन अँड गार्डन इक्विपमेंट्स. नेक्स्ट, यूज एन्व्हायरमेंटली सेफ पेंट अँड क्लिनिंग प्रोडक्ट्स. वातावरणाला दूषित न करणारे पेंट आणि क्लिनिंग प्रोडक्ट्स आपण या ठिकाणी वापरायचे आहेत. सेव्ह एनर्जी बाय यूजिंग रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. जी ऊर्जा आहे ती आपण ऊर्जा बचत करायची आहे. मग ही ऊर्जा बचत आपण कशी करू शकतो, तर ज्या काही रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी आहेत जसे की विंड एनर्जी, सोलार एनर्जी, ह्या एनर्जीचा वापर करून जे काही रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जीज आहेत त्यांचा वापर करून आपण ह्या नॉन रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जीचा आपण काय करू शकतो, बचत त्या ठिकाणी करू शकतो. अवॉइड टू यूज प्लॅस्टिक अँड रिसायकल द मॅनमेड प्रोडक्ट्स. हे जे प्लॅस्टिक आहे, हे जे रबर आहे, याचा आपण कमीत कमी वापर करायचा आहे आणि याची रिसायकलिंग करून आपण त्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून याचा आपल्या वातावरणामध्ये बॅड इफेक्ट होणार नाही. हे अपेक्षित उत्तर आहे मित्रांनो. याचंही उत्तर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता. Okay friends, we may stop here. Thank you for watching the video. If you like the video, please share and subscribe